बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने आरक्षण बचाव बहुजन बचाव राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई असे रॅलीचे आयोजन आहे। या रॅलीच्या माध्यमातून बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जनजाती, भटक्या जमाती, अल्पसंख्याक समाजातील प्रश्न व आरक्षण संबंधी जनजागृती केल्या जाणार आहे। देशामध्ये बहुजन समाजातील शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, महागाई, नोकरी, पेन्शन इत्यादी समस्या सत्ताधारी पक्षाने सोडवल्या नाही। स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांसाठी जनतेला पायपीट करावीच लागते आहे। आजही 80% जनता राशनवर जगते आहे। यावरून लक्षात येते की बेरोजगारी किती बिकट आहे। सरकारी संस्थांनी खाजगी भांडवलदारांना विकल्या जात आहे। येणारी पिढी सुरक्षित नाही, त्यांना गुलाम बनवून लाचार करण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे। बहुजन समाज पक्षाच्या सर्व बहीण कुमारी मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन बहुजन समाजाच्या प्रती असे घटक निर्णय घेतले जाऊ नये, उपवर्गीय निर्णय आणि आरक्षणाला धक्का न लावता सरकारने हा निर्णय त्वरित खारिज करावा असे ठणकावून सांगितले। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, जिसकी जितनी संख्या भरी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर संपूर्ण महाराष्ट्रभर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। रॅलीचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोक सिद्धार्थ, केंद्रीय प्रदेश प्रभारी तथा माजी खासदार राज्यसभा, रॅलीचे नेतृत्व तथा मार्गदर्शक ॲडव्होकेट सुनील डोंगरे, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिनभाऊ बनसोडे, जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले। जनमत लाईव्ह न्यूज करिता छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप परघट यांची रिपोर्ट।